दीपामावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या, प्रकाश दाखवणाऱ्या दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी गोड दिव्यांचा नैवेद्य केला जातो. गोड दिवे कसे करायचे ते पाहू. एका बाउलमध्ये एक छोटी वाटी गूळ पावडर घेतलेले आणि त्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून चमच्याने गूळ विरघळेपर्यंत मिक्स करून घेतलं. एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि एक चमचा तूप किंवा तेल हे सर्व व्यवस्थित कालवून घेतलं. काही ठिकाणी 5, 7 किंवा 9 आणि 11 अशा पटीत दिवे करतात. तुम्हाला किती दिवे करायचे यावर ते पिठाचं प्रमाण ठरतं. आणि गूळ कालवलेल्या पाण्यामध्ये घट्ट मळून घ्यायचं आहे. एकदम पातळ मळायचं नाही, तर थोडं थोडं पाणी लागेल असं टाकून एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलं आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर पीठ थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे दिव्याला क्रॅक जात नाहीत. आणि छोटेसे गोळे करून त्याचा दिवा बनवायचा. आता एक छोटा गोळा करून घेतलेला आहे. दिवा बनवण्यासाठी सपाट पृष्ठभाग असलेला पोळपाट घेतलेला आहे आणि मधल्या अंगठ्याने अशा प्रकारे आकार देत देत दिवा बनवायचा आहे. अगदी पटकन होतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा. दोन्ही बोटाच्या चिमटीत धरून दिवा बनवायचा आहे आणि दिव्याला आकार द्यायचा आहे. याच पद्धतीने मी सर्व दिवे बनवून घेतले आणि एक असा मी वेगळा दिवा करणार आहे. त्यासाठी हाताने थोडंसं गोळी ती चपटी करून घेतली आणि कैचीच्या साह्याने अशा प्रकारे त्याला पाकळ्या करून घ्यायच्या. ही कैची मी स्वयंपाकात वापरते, त्यामुळे मी कैची वापरलेली आहे. पाकळ्या करून झाल्यानंतर अंगठ्याने मध्ये वातीसाठी जागा करायची आणि पाकळ्यांचा आकार द्यायचा. 7 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी 9 दिवे बनवलेले आहेत, म्हणजे 8 गोल आणि 1 पाकळ्यांचा. कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यावरती चाळण ठेवले. चाळणीला आधीच तेलाचा हात लावलेला आहे, जेणेकरून दिवे चिकटणार नाहीत. आणि दिवे थोडेसे अंतरावर ठेवून 10 मिनिटासाठी झाकून शिजवून घेतले आणि 10 मिनिटानंतर आपले दिवे पहा छान तयार झालेले आहेत. ते थंड झाल्यावर त्यात तेल आणि वाती घालायचे आणि दिवे लावायचे. कणकेच्या दिव्यांनी दिव्यांना आणि लहान मुलांना ओवाळायचे.